नुसतं हाय गोल असते. पण तुमचं जर ती डायग्राम जर काढली आणि शेवट जर तुम्ही बघितलं तर हे कसं दिसणार आहे, तुमचं क्रॉस सेक्शन कसं आहे, चौकोनी असेल. तर तुमचं काय म्हणणार त्याला, म्हणून आपण काय म्हटलं आहे, ते सर्क्युलर पण असू शकतो, रेक्टँग्युलर पण असू शकतो, बरोबर. म्हणून आपण म्हटलं कॉईल स्प्रिंग मे बी सर्क्युलर ऑर रेक्टँग्युलर इन शेप. एव्हरी एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉईल स्प्रिंग इज डबल दॅन द लिव्ह स्प्रिंग. एनर्जी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी कॉईल स्प्रिंगची ही लिव्ह स्प्रिंगपेक्षा काय असते, डबल असते. किती असते, जास्त असते, कारण हे कॉम्प्रेस होणार ना, हे जास्त कॉम्प्रेस होऊ शकते, म्हणून याची एनर्जी काय स्टोअर करण्याची कॅपॅसिटी काय असते, जास्त असते. कॉईल स्प्रिंग टेक्स बेंडिंग ॲज वेल ॲज शेअरिंग स्ट्रेसेस. कॉईल स्प्रिंग काय करणार, बेंडिंग पण घेऊ शकते आणि शेअरिंग स्ट्रेस पण काय करतात, घेऊ शकतात. बट इट डज नॉट टेक साईड थ्रस्ट अँड ब्रेकिंग टॉर्क. पण हे तुमचं जे साईडने जेव्हा गाडी जेव्हा टर्न घेणार किंवा गाडी ब्रेक मारणार तेव्हा जो टॉर्क किंवा जो शॉक तयार होणार आहे ते ती गाडी घेऊ शकत नाही. म्हणून आपण टू व्हीलरला काय असतात, आपल्या 2 स्प्रिंग असतात, बरोबर. एक असे साईडला पण असते आणि एक मध्ये पण असते, आतमधनं पण असते, बरोबर. असं मग कॉईल स्प्रिंगचं काय आहे डिसॲडव्हान्टेजेस, कॉईल स्प्रिंग ओनली टेक्स बेंडिंग ॲज वेल ॲज शेअरिंग स्ट्रेस. पण ते काय करणार आहे, साईड थ्रस्ट आणि ब्रेकिंग टॉर्कचा जो शॉक आहे तो घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत. इट डज नॉट टेक साईड थ्रस्ट अँड ब्रेकिंग टॉर्क. लाईफ ऑफ कॉईल स्प्रिंग इज इन्क्रीज बाय शॉर्ट पिनिंग and also increases its properties, heat treatment and also provided to it. Short pinning आता विसरलो, शॉर्ट पिनिंग काय असतं, शॉर्ट पिनिंग, बरोबर. कॉईल स्प्रिंगची लाईफ शॉर्ट पिनिंगमुळे काय होते, इन्क्रीज होते. अँड ऑल्सो टू इन्क्रीज इट्स प्रॉपर्टीज हीट ट्रीटमेंट ऑल्सो प्रोव्हाइडेड टू इट. मग वेगवेगळे हीट ट्रीटमेंट प्रोसेस पण आहेत आपल्या, जे आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये शिकलो आहे. ते आता काही गरजेचं नाही, कोणत्या असतात. हीट ट्रीटमेंट म्हणजे गरम करून त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस असतात. जसं आपण जर एक खिळा घेतला आणि जर तो खिळा आपण भिंतीमध्ये टाकायचा प्रयत्न केला, जर तो जात नसेल तर आपण काय करतो, तो खिळा गरम करतो. गरम केल्यावरती काय होतं, त्याची स्ट्रेंथ काय होती, वाढते, म्हणून तो खिळा त्या भिंतीमध्ये जाऊ शकतो. सिमिलरली तसंच आपली कॉईल स्प्रिंग काय करतो, आपण स्प्रिंगची स्ट्रेंथ आणि लाईफ वाढवण्यासाठी काय करतो, आपण वेगवेगळ्या हीट ट्रीटमेंट प्रोसेस करतो असतो, बरोबर. त्याला म्हणणार आपण कॉईल स्प्रिंगची हीट ट्रीटमेंट प्रोसेस. त्याच्यामुळे काय होतं, कॉईलची लाईफ आपली काय होती, इन्क्रीज होती. मग कॉईल स्प्रिंगचं सिम्पल तेच आहे, ही डायग्राम काढायची. कॉईल स्प्रिंग कुठली असू शकते, सर्क्युलर असू शकते, क्रॉस सेक्शन किंवा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असू शकते. रेक्टँग्युलर इन शेप, सर्क्युलर और रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असेल, क्रॉस सेक्शन इन शेप. क्रॉस सेक्शन म्हणजे कोणतं, ह्या एंडचं. इथं क्रॉस सेक्शन कोणतं आहे, रेक्टँग्युलर. इथं क्रॉस सेक्शन कोणतं आहे, सर्क्युलर, बरोबर. त्याच्यानंतर एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटी कॉईल स्प्रिंगची काय आहे, जास्त आहे. कोणापेक्षा, लिव्ह स्प्रिंगपेक्षा. लिव्ह स्प्रिंगपेक्षा ही एनर्जी जास्त स्टोअर करू शकते. नंतर कॉईल स्प्रिंग ही फक्त कोणती एनर्जी घेणार आहे, बेंडिंग आणि शेअरिंग स्ट्रेसेस घेणार आहे. ते साईड फोर्स आणि साईड थ्रस्ट आणि ब्रेकिंग टॉर्क ते घेऊ शकत नाही. लाईफ ऑफ कॉईल स्प्रिंग आपण इन्क्रीज करू शकतो वेगवेगळ्या हीट ट्रीटमेंट प्रोसेसने आणि शॉर्ट पिनिंगने. कळलं, 4च पॉईंट आहे. या 2 डायग्राम काढून टाका. हे सर्क्युलर हे असंच काढायचं, किंवा मग हे जर नसेल जमत हे असंच काढा फक्त. हे जसं काढलं ना इकडं तसंच काढायचं बघा, असं सिम्पल. आता फक्त काय करायचं, आपल्याला क्रॉस सेक्शन कसं दाखवायचं, तर चौकोनी दाखवायचं. आणि चौकोनी झालं तर हे काय करायचं, या त्याच्यामध्ये जोडून टाकायचं. सिमिलरली इथंच तसं चौकोन काढायचं आणि खालचं जे आहे त्याच्यामध्ये जॉईन करून टाकायचं. हे झालं आपला रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन वाचलेला कॉईल स्प्रिंग. आणि ही कोणती आपली सर्क्युलर क्रॉस सेक्शन असलेली कॉईल स्प्रिंग आहे, बरोबर. हे सर्क्युलर आहे आणि इकडचं कोणतं आहे, हे रेक्टँग्युलर आहे. आता तुम्हाला मेन प्रश्न विचारतात, इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम. आता विचारलं ना आपल्याला, इंडिपेंडंट फ्रंट एंड सस्पेन्शन सिस्टीम सांगा. आता प्रश्न कसा विचारला तुम्हाला,
ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम विचारले आहे तुम्हाला. ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम नाही याच्यात ॲडव्हान्टेजेस. ठीक आहे, करूया ॲडव्हान्टेजेस. तुम्हाला काय विचारलं आहे क्वेश्चन, तुम्हाला विचारलेलं आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम. त्याच्या आधी सस्पेन्स सिस्टीम काय काय ते तर बघून घेऊ. तर सस्पेन्स सिस्टीमचे आपल्याला टाईप्स होते मगाशी. त्याच्यामध्ये सस्पेन्स सिस्टीममध्ये टाईप कोणते कोणते होते? कन्व्हेन्शनल सस्पेन्स सिस्टीम, इंडिपेंडंट सस्पेन्स सिस्टीम. इंडिपेंडंटमध्ये फ्रंट एंडला असलेले कोणते होते? विशबोन, मॅकफर्सन स्ट्रट, व्हर्टिकल गाईड आणि ट्रेलिंग नेक. आता हे 4 आपण बघायचे. इंडिपेंडंट सस्पेन्स सिस्टीम एक्सप्लेन आणि वन ऑफ देम. तुम्हाला असा प्रश्न विचारतात, इंडिपेंडंट सस्पेन्स सिस्टीम सांगा आणि कोणती पण एक काय करा, एक्सप्लेन करा. इंडिपेंडंट सस्पेन्स सिस्टीम एक्सप्लेन आणि वन ऑफ देम. एक्सप्लेन विशबोन टाईप इंडिपेंडंट सस्पेन्स सिस्टीम असं पण तुम्हाला विचारतं. एक्सप्लेन विशबोन टाईप इंडिपेंडंट सस्पेन्स सिस्टीम तुम्ही एक्सप्लेन करा. विशबोन टाईप इंडिपेंडंट सिस्टीममध्ये काय आहे? विशबोन टाईप सस्पेन्स सिस्टीम आर मोस्ट कॉमनली युज्ड इन कार्स. सगळ्यात जास्त कुठं वापरतो आपण? हे कारमध्ये वापरतो. त्याच्यानंतर इट कन्सिस्ट 2 विशबोन आर्म. याच्यामध्ये किती आर्म आहेत? 2 आर्म आहेत. आता सस्पेन्स सिस्टीम म्हणजे कुठे आहे? गाडीच्या साईडला, 4 व्हीलर जी असते, 4 व्हीलरच्या साईडला जे सस्पेन्शन, जिथं तुमचे अशी स्प्रिंग दिसते ना, त्या सस्पेन्स सिस्टीम. नुसती स्प्रिंग म्हणजे सस्पेन्स सिस्टीम नसते. स्प्रिंगच्या बरोबर काय असतात? आर्म असतं, त्याला सपोर्ट करण्यासाठी शॉक ऑब्झर्वर असतं. या सगळ्या गोष्टी मिळून काय तयार होते? सस्पेन्स सिस्टीम तयार होते. तर आता आपण काय बघितलं? विशबोन सिस्टीम काय आहे? सगळ्यात जास्त आपण वापरतो. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय लिहिला? इट कन्सिस्ट 2 विशबोन आर्म. याच्यामध्ये किती आर्म आहेत? 2 आर्म आहेत. एक लोअर विशबोन, एक काय? अप्पर विशबोन. लोअर विशबोन अँड अप्पर विशबोन. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय काय आहे? कॉईल स्प्रिंग आहे. ही तुमची दिसली कॉईल स्प्रिंग. ही डायग्राम आणि ही डायग्राम सेमच आहे. ही तुमची कोणती स्प्रिंग आहे? कॉईल स्प्रिंग. आणि नंतर तुमचं काय आहे? शॉक ऑब्झर्वर. याच्या आतमध्ये काय असतं? शॉक ऑब्झर्वर असतं. द अप्पर विशबोन इज कनेक्टेड टू शॉक ऑब्झर्वर. अप्पर विशबोन कुठं लावलं आहे? शॉक ऑब्झर्वर. शॉक ऑब्झर्वर म्हणजे असं एवढं आहे. समजलं? अप्पर विशबोन कुठं लावलं आहे? शॉक ऑब्झर्वरला. अँड ॲट वन एंड अँड इट्स पिवोटेड कनेक्टेड टू द स्टब ॲक्सल ॲट अनदर एंड. अप्पर विशबोन कुठं लावलं आहे? एक एंड कुठं लावलं आहे त्याला? शॉक ऑब्झर्वरला. आणि दुसरं एंड कुठं लावलं आहे तुम्ही? दुसरं एंड कुठं कनेक्टेड केले? स्टब ॲक्सल. हे स्टब ॲक्सल आहे ना. आणि हे तुमचं काय आहे? अप्पर विशबोन आहे. अप्पर विशबोनचा एक तोंड कुठं लावले तुम्ही? शॉक ऑब्झर्वरला. आणि एक तोंड कुठं लावले? हे कुठं गेले? हे काय? कनेक्टिंग रॉड आहे थोडका. हा एल म्हणजे काय? हा कनेक्टिंग रॉड आहे. हा कनेक्टिंग रॉड कुठं कनेक्ट केला आहे आपण? स्टब ॲक्सेलला कनेक्ट केला आहे. बरोबर का नाही? द लोअर विशबोन इज सफिशियंटली स्ट्रॉंग. लोअर विशबोन तुमचा काय आहे? सफिशियंटली स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे आणि लॉंग आहे. स्ट्रॉंग अँड लॉंग टू ॲडजस्ट अ लेंथ व्हेरिएशन वेन व्हेकल इज लिफ्टेड. तुमचा जेव्हा गाडी उचलली जाते तेव्हा तुमचं जे स्प्रिंग आहे तुमची काय पाहिजे? लांब पाहिजे आणि स्ट्रॉंग पाहिजे ॲडजस्ट करण्यासाठी. व्हेरिएशन इन लेंथ. गाडी तुमची काय होणार? अशी कमी जास्त होते ना. याच्या पुढं काय असणार आहे? चाक असणार आहे. चाक आपलं कधी कधी असं वर खाली होऊ शकतं. मग ते ॲडजस्ट करण्यासाठी लेंथ व्हेरिएशन, लेंथमध्ये झालेले चेंजेस तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी आपण काय केलं? हे लोअर विशबोन वापरले. द आर्म ऑफ द लोअर विशबोन आर सो डिझाईन. आर्म ऑफ द लोअर, आर्म म्हणजे काय? हात. बरोबर. लोअर विशबोनचा जो हात आहे तो अशा प्रकारे डिझाईन केला आहे दॅट दे कॅन ऑल्सो रेजिस्ट द ब्रेकिंग टॉर्क. तो काय करणार आहे? ब्रेकिंग टॉर्क पण काय करू शकतो? तो रेजिस्ट म्हणजे काय? विरोध करू शकतो. ब्रेकिंग टॉर्कला काय करू शकतो? विरोध करू शकतो. द स्मॉल कॅम्बर अँगल इज ऑल्सो गिवन टू दिस टाईप ऑफ सस्पेन्शन. याच्यामध्ये काय असतो? स्मॉल कॅम्बर अँगल असतो. आता ते टाईप्स ऑफ अँगल जे आपले आहेत, कॅस्टर अँगल, कॅम्बर अँगल, ते आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. आत्ता फक्त समजून घ्या की इथं जे आपलं व्हेकल असतं त्याला एक प्रकारचा अँगल असतो टायरला, याला सस्पेन्स सिस्टीममध्ये. आणि याच्यामध्ये काय असतं? एक प्रकारचा अँगल असतो. त्या अँगलला आपण काय म्हणणार आहे? कॅम्बर अँगल म्हणणार आहे. पहिला पॉईंट काय दिला त्याच्यामध्ये की हे विशबोन टाईप सस्पेन्शन सिस्टीम आहे ते काय करणार? आपण सगळ्यात जास्त कारमध्ये वापरतो. बरोबर. दुसरा पॉईंट काय? इट कन्सिस्ट लोअर विशबोन अँड अप्पर विशबोन. त्याच्यानंतर काय आहे? कॉईल स्प्रिंग अँड शॉक ऑब्झर्वर. बरोबर. डायग्रामवरनं 2 पॉईंट आले. पहिला पॉईंट काय? की हे कारमध्ये वापरतात. दुसरा पॉईंट काय? याच्यामध्ये लोअर विशबोन आहे, अप्पर विशबोन आहे, शॉक ऑब्झर्वर आहे आणि कॉईल स्प्रिंग आहे.
बरं. तिसरा पॉईंट काय लिहिला आपण, इट कन्सिस्ट अप्पर विशबोन. अप्पर विशबोन इज कनेक्टेड वन एंड ऑफ अप्पर विशबोन इज कनेक्टेड टू शॉक ऑब्झर्वर. हे तुमचं काय लावलं इथं नाव, शॉक ऑब्झर्वर. याच्या आतमध्ये काय आहे, शॉक ऑब्झर्वर. शॉक ऑब्झर्वर कसं असतं, हे बघा हे असं, हे तुमचं काय शॉक ऑब्झर्वर आहे. बघितलं ना असं शॉक ऑब्झर्वर. शॉक ऑब्झर्वर याच्या आतमध्ये असतं आणि कॉईल स्प्रिंग काय असते त्याच्या भोवती असते. वन एंड अप्पर विशबोनचं एक तोंड कुठं लावलं आहे, शॉक ऑब्झर्वर लावलं आहे, आणि दुसरं तोंड कुठं लावलं आहे, या स्टब ॲक्सलला. स्टब ॲक्सलच्या पुढंच काय असतं, तुमचे चाकं असतात. स्टब ॲक्सेल म्हणजेच कोणते, तुमचे चाकं. याच्या पुढं काय, तुमचे चाकं असणार आहे, बरोबर. तर अप्पर विशबोनचं वन एंड इज कनेक्टेड टू शॉक ऑब्झर्वर, वन एंड इज कनेक्टेड टू स्टब ॲक्सेल. आणि हे तुमचं एल ही काय आहे, पट्टी आहे. हा तुमचा काय थोडक्यात एल आकाराचा कनेक्टिंग रॉड आहे, बरोबर. कनेक्टिंग लिंक आहे थोडक्यात, कनेक्टिंग लिंक आपण म्हणूया त्याला. नंतर चौथा पॉईंट काय म्हटलं आपण, द लोअर विशबोन तुमचा जो आहे तो काय पाहिजे, सफिशियंटली स्ट्रॉंग अँड लॉंग. लोअर विशबोन मस्ट बी सफिशियंटली स्ट्रॉंग अँड लॉंग टू टेक लेंथ व्हेरिएशन वेन व्हेइकल इज रनिंग. जेव्हा व्हेइकल तुमचं रन होणार आहे तेव्हा इथं काय चाक आहे. चाकामध्ये काय होणार, तुमचं वर खाली जाऊ शकतं. त्याच्यामुळं तुमचं ते लेंथमध्ये व्हॅरिएशन घेण्यासाठी तुमचं हे काय पाहिजे, लॉंग पाहिजे आणि स्ट्रॉंग पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर काय, द स्मॉल कॅम्बर अँगल. याच्यामध्ये आता बघा, हा तुमचं हे तुमचं काय ॲक्सिस आहे आणि इथं तुमचं काय असणार आहे, चाक असणार आहे. या चाकामध्ये आणि या ॲक्सिसमध्ये काय असतं, एक